परभणीत ऊर्जा कंपनीच्या मनमानी विरोधात शेतकरी आक्रमक, पालकमंत्र्यांकडे केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी। परभणी सोनपेठ तालुक्यातील कोटाळा, नरवाडी आणि चुकारी पिंपरी येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींच्या भाडेवाढीसाठी ऊर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्याकडे धाव घेतली आहे। प्रेसर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून कराराचा भंग होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। नेमके प्रकरण काय? कंपनीने या गावातील सुमारे 210 एकर जमीन भाडेतत्वावर घेतली आहे। करारानुसार शेतकऱ्यांना प्रति एकर 30,000 रुपये भाडे दिले जात आहे। मात्र करारातील कलम 29 नुसार शासनाच्या निर्णयानुसार GR भाडेवाढ करणे बंधनकारक असताना कंपनीकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे। कंपनीने वेळोवेळी आश्वासने देऊनही अंमलबजावणी न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट पालकमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडले। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: प्रेसर एनर्जी कंपनीच्या कारभाराची ऊर्जा विभागामार्फत सखोल चौकशी व्हावी, करारातील अटींची अंमलबजावणी करून शासनाच्या नियमानुसार वाढीव भाडेपट्टा मिळावा, शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवून त्यांना त्वरित न्याय मिळवून द्यावा। यावेळी शेतकऱ्यांनी संबंधित शासन निर्णयाच्या प्रती आणि कराराची कागदपत्रे पालकमंत्र्यांसमोर सादर केली। पालकमंत्र्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विभागाला यावर तातडीने आणि सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत। या आश्वासनामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा दिलासा मिळाला आहे। प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। मी व्यंकटी तात्याराव काळे, राहणार कोटाळा, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी। आता आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठक होती, त्या अनुषंगाने जिल्ह्याचे सर्व काही सरकारी कर्मचारीवरून आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर आल्या होत्या। आमचा असा मुद्दा असा होता, त्यांना एक आम्ही निवेदन सादर केलं। आमचा मुद्दा असा होता की मौजे सोनपेठ तालुक्यातील नरवाडी, कोठाळा आणि चुकार पिंपरी या तिन्ही गावच्या शिवारातली जमीन, मालकी हक्काची जमीन आम्ही प्रेसर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भाडेपट्टा कराराने दिलेली होती। आमचा संघ कंपनी आणि शेतकऱ्याचा दोन्हीचा संगनमतानं करार झाला होता। त्या अनुषंगाने कंपनीनं आम्हाला 30,000 रुपये अगोदर सुरुवातीला म्हणजे तुम्हाला पर वर्षाला एका एकरला 30,000 रुपये देतो। त्यानंतर काही दिवसात आम्ही आमच्या कंपनीशी बोलणं झालं किंवा मग त्या झाल्यानंतर आम्ही पूर्ण व्यवहार केला आणि व्यवहार झाल्यानंतर आमचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं की असं किंवा राज्य शासनानं भविष्यात जे काही निर्णय होतील या सोलर प्लॅनच्या बाबतीत ते तुम्हाला मान्य करावे लागतील शेतकऱ्याच्या बाजूने। जे काही भविष्यात 30-25 झालं तरी तुम्हाला शासनानं जर सांगितलं 25,000 तरी आम्हाला 30,000 दिलेलं तुम्ही 25,000 करा, 5,000 आमचे कपात करा आणि भविष्यात 30,000चं 50,000 झालं, 40,000 झालं, काही भविष्यात वाढ ती वाढ तुम्हाला देणे बंधनकारकच राहील असं आम्ही या सर्व ऑफिसला अग्रीमेंट केल्यानंतर पूर्ण शेतकऱ्याच्या अग्रीमेंट मध्ये हा कॉलम अग्रीमेंट मध्ये 29 नंबरचा अनुक्रमांक आहे। त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अग्रीमेंट मध्ये हा मुद्दा आहे किंवा भविष्यात देणार आणि घेणार यांच्या दोघांच्या संगनमताने भविष्यात जे काही शासनाचा निर्णय होईल आणि त्या निर्णयाचं तंतोतंत पालन देणाऱ्यांनी घेणाऱ्यांना करावं लागेल। या अनुषंगानं त्यांनी आता नंतर आम्ही त्यांना वेबसाईट, शासनाच्या वेबसाईटवरून आम्ही GR काढून त्यांच्याशी दाखवला, त्यांना दाखवला किंवा सदरील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यांनी जे GR काढला होता किंवा एका हेक्टरला 1.25 लाख रुपये म्हणजे प्रति एकर 50,000 रुपये एकर प्रमाणे शेतकऱ्याला पैसे दिले जातील अशा हिशोबाने आम्ही त्यांना GR दाखवला। 1-2 वेळेस त्यांना निवेदन देऊन बघितले, मात्र त्यांची भाषा कुठल्याही प्रकारची समजून घेण्याची नाही। त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि दिदींकडे हा विभाग पण आहे ऊर्जा खात्याचा, त्या अनुषंगाने आज दिदींना आम्ही हा निवेदन देऊन या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांना या मोबदल्यात तात्काळ जे शासनाने लागू केलेला आहे ते कंपनीला लागू करण्यास सांगावा अशी आम्ही विनंती केली। दिगंबर विश्वनाथ सपकाळ, राहणार नरवाडी, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी। माझ्या गावामध्ये सोलर प्लॅन्ट एक आलेला आहे। माझी जमीन आणि पूर्ण जमीन आम्ही 210 एकर त्या सोलरसाठी दिली होती, पण जेव्हा आम्ही जमीन दिली सोलरला तेव्हा आम्ही एक अग्रीमेंट केलं कंपनी सोबत। ही अग्रीमेंट अशी एक टीप होती 29 नंबरला की सरकारचा GR आल्यास तुम्हाला 50,000 प्रति एकर व 3% भाडेवाढ देऊ असं आम्ही तोंडी नाही तर लेखी अग्रीमेंट तहसीलच्या लिहिलं होतं। तर आता सरकारचा GR आम्हाला प्राप्त झालाय, सरकारचा आमचा आलाय। आम्ही GR घेऊन जेव्हा कंपनीत गेलो ते आमचा अर्ज सुद्धा कंपनी घेत नाही। म्हणजे आमचं असं एकच म्हणणं शेतकऱ्याचे किंवा जे तुम्ही अग्रीमेंट आम्हाला दिलंय गव्हर्नमेंटचं त्या अग्रीमेंट आम्हाला पटना एकरी 50,000 रुपये व 3% भाडेवाढ देऊन आम्हाला थोडं मदत करावी। बोलणं झालं नाही साहेब, आम्ही असं लेखी स्वरूपात घेतलेलं अग्रीमेंट, तहसीलचं अग्रीमेंट आहे म्हणजे रजिस्टर ऑफिसचं। ह्याच्यात एक 29 कॉलम मध्ये एक कॉलम आहे किंवा सरकारचा GR प्राप्त झाल्यास
तुम्हाला एकरी 50,000 रुपये प्रतिवर्षी 3% भाडवड देऊ असं लेखी घेतलेले. पण जी आर आम्हाला भेटत नव्हता. जी आर भेटला आम्ही कंपनीत गेलो तर ते आमचं म्हणणं ऐकून घेत नाहीत. आम्ही आज आमचं म्हणजे आम्ही एकनाथराव काळे, शरदराव आम्ही मिळून ताईला आज निवेदन दिले. त्याच्यात दखल घालतो म्हणल्या त्या. पण तुमच्या बाजूला थोडा मला सपोर्ट हवा. म्हणजे असं किती शेतकरी आहेत शेती करणार? असे सर पूर्ण आमची 230 एकर जमीन आहे. गाव आहे माझं गाव नरवाडी, यांचं गाव कोटाळा आणि स्कोरपुरी असे 3 शिवारातून जमीन आम्ही कंपनीला दिली. अच्छा, म्हणजे एकदा का दोन किती वेळ भेटला कंपनीला? एकदा जाऊन भेटला? 3ला भेटलो होतो ना त्याला. हो. अच्छा, ते आज आम्हाला ते त्याला म्हणलं लिहून द्या मला ते अर्ज द्यायला वगैरे सही फी. तर ते मला अधिकार नाही. त्याचा फोटो सुद्धा माझ्याकडे आहे बघा, आज भेटलेला मोबाईल मध्ये अधिकाऱ्याला दिलेला. याच्या पुढे काय करणार आता तुम्ही? आमचं असं एकच म्हणणं आहे की बुवा तुम्ही जे अग्रीमेंट आम्हाला लिखित दिले ना त्याच्याप्रमाणे जी आर प्रमाणे आम्हाला एकरी 50,000 रुपये द्या आणि 3% भाडं वाढ द्या. बाकी काय नाही एवढंच.